जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 172. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्याचं अंतःकरण आपल्या आराध्याच्या सद्गुरूंच्या अंतःकरणाशी तादात्म्य पावलेलं असतं, त्याचा चित्तलय प्रभुचरणी झालेला असतो असं समजावं, असं संत सांगतात. अशा भक्ताला, अशा शिष्याला कधीही आपल्या आराध्याच्या मनात काय आहे हे खरं तर सांगावं लागत नाही. बहुतेक वेळा त्याला त्याच्या आराध्याचं मन, खरं बघायला गेलं तर संतांना, सद्गुरूंना, भगवंतांना मन असं संबोधन वापरणं म्हणजे मनासाठी हे योग्य नाही, कारण ते त्या मनाच्या पलीकडे गेलेले असतात. पण आमच्यासारख्यांना कळण्यासाठी म्हणून महाराज म्हणतात, अशा शिष्याच्या मनाची जागा माझं मन घेतं, म्हणजे महाराज स्वतः घेतात असा त्याचा अर्थ आहे. आणि असं ज्या शिष्याच्या बाबतीत होतं, असं ज्या भक्ताच्या बाबतीत होतं, तो जे करतो ते धर्मसंगतच असतं. तो जे करतो ते त्या आराध्याला, भगवंतांना मान्यच असतं. किंबहुना अशी कृतीच काय, पण असा विचार करणं सुद्धा त्या भक्ताला अशक्य होतं, जे आपल्या आराध्याच्या, भगवंतांच्या विचाराविरुद्ध असेल किंवा त्यांच्या विचारांना संगत असं नसेल. असा विचारसुद्धा ज्याला अशक्य होतो, त्याचं वागणं आणि जे काही तो आयुष्यामध्ये करतो ते धर्मसंगतच असतं. आणि जसं आपण काल बघितलं तसं भरत जे करतो त्यालाच धर्म म्हणतात, असं पुढे प्रत्यक्ष प्रभूसुद्धा सांगतात. त्यामुळे असा हा धर्मात्मा भरत अतिशय व्याकुळ झाला आहे, जे काही घडलं आहे अयोध्येमध्ये त्याच्या मागे त्याबद्दल. आणि व्याकुळतेनं या सगळ्यामध्ये माझा हात नाही ग आई, असं कौसल्या मातेला सांगतोय. आणि आपण बघितलं की कौसल्या माता त्याला परत सांगते की बाळा, माझ्या मनात अशी शंका येणं सुद्धा शक्य नाही, कारण मला माहिती आहे तुझं रामांवर किती प्रेम आहे आणि रामाचं तुझ्यावर किती प्रेम आहे. तुम्ही एकमेकांची जणू छाया आहात. त्यामुळे तुझ्याबद्दल अशी शंका बाळा माझ्या मनाला शिवतच सुद्धा नाही. हे सांगितल्यानंतर थोडंसं भरताला बरं वाटलं असलं तरीसुद्धा पूर्णपणे काही समाधान होईना. आणि त्याच वेळेला आपण बघितलं, अशी रात्र सरल्यानंतर सकाळी वामदेव वसिष्ठ मुनी तिथे आलेत. आणि आता त्यानंतर वसिष्ठ भरताला काय उपदेश करतात, काय सांगतात, त्याला भरत कसा प्रत्युत्तर देतो, हा पुढचा भाग आहे. तुलसीदास आम्हाला सांगतायत, वामदेव वसिष्ठ तब आए, सचिव महाजन सकल बोलाए, मुनि बहु भांति भरत उपदेसे, कही परमारथ बचन सुदेसे, तात हृदय धीरज धरहु, करहु जो अवसर आजो, उठे भरत गुर बचन सुनी, करन कहेउ सबु साजो. वामदेव वसिष्ठादी ऋषीमुनींनी सर्व मंत्र्यांना आणि प्रतिष्ठित लोकांना बोलवून घेतलं तिथं राजमहालामध्ये. आणि मग मुनी वसिष्ठ प्रसंगानुरूप विविध गोष्टी सांगून, परमार्थ वचन सांगून भरताला उपदेश करतायत.
म्हणतायत, हे बाळा, मनात धीर धारण कर आणि आज आता जे करायची वेळ आहे ते कर. हे गुरुजींनी जे सांगितलं ते कशाबद्दल सांगितलं हे भरताच्या लक्षात आलं. पित्याचा अंत्यसंस्कार अजून व्हायचा होता. त्यामुळे भरत उठला, वसिष्ठांचं बोलणं ऐकून, आणि सर्व तयारी करायला सांगितलं. जसं म्हटलं अगोदर तुलसीदासांनी सांगितलं, पहा की ह्या आपल्या भ्रात्याच्या भावाच्या वनगमनानं जणू हा जो दुःखद प्रसंग होता तो भरताच्या मनातून निघूनच गेला होता. कसं प्रेम असतं भगवंतांवर ह्याचं एक प्रचंड मोठं उदाहरण आहे की काहीही झालं असलं तरीसुद्धा जिथं भगवंताची गोष्ट येते तिथं इतर सगळ्याचा विसर पडून जातो, मग ती कितीही मोठी गोष्ट असो. इथं तर प्रत्यक्ष धर्मधुरंधर असे राजे, पिता, अतिशय प्रेमळ पिता असे दशरथ महाराज ह्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जेव्हा वसिष्ठांनी सांगितलं तेव्हा जणू भानावर आल्यासारखं होऊन भरत सर्वांना त्याची तयारी करायला सांगू लागला. आणि मग नृपतनु वेद विदित अनवावा परम विचित्र विमानु बनावा गहिपद भरत मातु सब राखी रही रानी दर्शन अभिलाषी. काय खरंच वेदांमध्ये जे विधी सांगितले त्यानुसार दशरथ महाराजांना स्नान घातलं गेलं. परमपवित्र असं विमान त्यांना नेण्यासाठी बनवण्यात आलं. तुलसीदास सांगतायत, भरतानं सर्व मातांचे चरण धरून त्यांना सती होण्यापासून परावृत्त केलं, बरं का, त्यावेळच्या प्रथेनुसार. आणि त्या राण्यासुद्धा सती गेल्या नाहीत. का नाही सती गेल्या तर दर्शन अभिलाषी, माझा राम परत येईल आणि मला त्याचं दर्शन घडेल ह्या अभिलाषेपोटी ह्या राण्या सती गेल्या नाहीत. आणि मग चंदन अगर भार बहु आए अमित अनेक सुगंध सुहाए सरजु तीर रचि चिता बनाई जनु सुरपुर सोपान सुहाई एहि विधि दाह क्रिया सब कीन्ही विधिवत धाई तिलांजुलि दीन्ही सोधी सुमृति सब वेद पुराना किन्ह भरत दस गात विधाना जह जस मुनि बर आय सुदीन्हा तह तस सहस भांति सबु कीन्हा भय बिसुत दिए सब दाना धेनु बाजी गज वाहन नाना सिंहासन भूषण बसन अन्न धर निधन धामा दिए भरत लहि भूमि सुर भे परिपूरन कामा पितुहित भरत कीन्ही जसी करनी सोमुख लाख जाई नहीं बरनी सुदिनु सोधी मुनि बर सब आए सचिव महाजन सकल बोलाए. सर्व वेदांमध्ये सांगितलेल्या क्रियांनुसार भरतानं चंदन, अगुरू, इतर प्रकारचे जे सुगंधी द्रव्य असतात ते सर्व रचून त्याचे ढीग आले शरयू नदीच्या तटावर. जणू स्वर्गाची पायरी असावी असं वाटत होतं. आणि त्यावर दशरथ महाराजांची दहनक्रिया केली गेली. सर्वांनी विधिपूर्वक स्नान करून तिलांजली दिली. आणि मग सब वेद पुराणा स्मृती
आणि वेदपुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे भरतानं पित्याचं 10 दिवसांचं जे कर्म असतं ते संपूर्ण केलं. जशी आज्ञा मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी दिली त्याप्रमाणेच भरतानं विविध विधी सर्व पार पाडले. ते सूतक संपल्यानंतर विधीपूर्वक सर्व दानं दिली. गायी, घोडे, हत्ती अशी विविध वाहनं, सिंहासनं, दागिने, कपडे, अन्न, काही भूमीवरची जागा, धन, घरं भरतानं दान केली. सर्व विप्रवरांना दानं देऊन त्यांच्या सर्व मनोकामना भरतानं पूर्ण केल्या. तुलसीदास सांगतायत, पित्यासाठी भरतानं जे काही केलं त्याचं वर्णन लाख मुखांनीही करता येणं शक्य नाही. किती दारुण दुःखद प्रसंग कोसळलाय भरतावर. त्याच्या अंतःकरणाची कल्पना फक्त श्रीरामांनाच खऱ्या अर्थानं येऊ शकते. अशा वेळीसुद्धा भरतानं धर्मसंगत जे करणं आवश्यक होतं ते सर्व विधीपूर्वक पार पाडलं. आणि मग त्यानंतर एक चांगला मुहूर्त बघून मुनिश्रेष्ठ वसिष्ठ, इतर सर्व मंत्री आणि सर्व श्रेष्ठ लोक राजसभेमधले एकत्र जमले. त्यावेळी पुढं काय झालं तर, बैठे राजसभा सब जाई, पठये बोली भरत दो भाई, भरतु वसिष्ठ निकट बैठा रे, नीति धर्ममय बचन उचारे, प्रथम कथा सब मुनि बरबरनी, कैकई कुटिल कीनी जसी करनी, भूप धर्म व्रतो सत्य सराहा, जेहि तनु परिहरि प्रेमुनि बाहा, कहत राम गुण सील स्वभाव, सजल नयन पुलकेउ मुनि राव, बहुरी लखन सिया प्रीति बखानी, शोक स्नेह मगन मुनि ज्ञानी. सर्वजण सभेमध्ये स्थानापन्न झाल्यावर भरत शत्रुघ्नांना वसिष्ठांनी बोलावणं पाठवलं. भरताला आपल्या जवळ बसवून घेतलंय वसिष्ठांनी आणि नीतीपूर्ण धर्मपूर्ण वचन उच्चारत म्हणतायत. सर्व कथा, जे काही घडलं, जी घटना घडली त्याच्या मागं ती सर्व कथनं केली. कैकईचं कृत्य, त्यानंतर दशरथ महाराजांनी धर्म आणि सत्याचं रक्षण करण्यासाठी आपल्या मुलाचा जो त्याग केला त्याबद्दल सांगितलं आणि रामावरचं प्रेम कसं सिद्ध केलं स्वतःचा देह त्याग करून त्याच्या मागे, हेही सांगितलं. त्यानंतर प्रभू श्रीरामांचे गुण, शील आणि स्वभाव याचं वर्णन करता करता मुनिश्रेष्ठांच्या नेत्रात अश्रू आले. काय पहा, अनेक ठिकाणी हा उल्लेख आहे बरं का रामायणामध्ये. वसिष्ठांचं रामांवरचं प्रेम, शिष्याचं गुरूंवर प्रेम असणं समजू शकतो आपण. त्याहून अधिक गुरुचं शिष्यावरचं प्रेम हे नेहमीच असतं. पण ज्या वेळेला गुरु शिष्यावरचं प्रेम किंबहुना त्याची थोरवी जेव्हा लोकांसमोर व्यक्त करतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं गुरूंच्या अंतःकरणात त्या शिष्याचं काय स्थान आहे हे लक्षात येतं. अनेकदा जेव्हा वसिष्ठ राम संबंध आपण बघतो, वाचतो, त्यावेळेला श्री महाराज आणि ब्रह्मानंद महाराजांचा संबंध लक्षात आल्याशिवाय राहत नाही. उद्या आपल्या महाराजांचं पुण्यस्मरण आहे. त्यामुळे श्री महाराजांनी दरवेळेला, आज जे काही आपल्या गोंदवल्यामध्ये उत्सव साजरा केला जातो पुण्यस्मरणाचा,
तो सर्व त्याचा घाट घालून देणारे ब्रह्मानंद महाराज आहेत. कारण काय तर ब्रह्मानंद महाराजांनी सुद्धा असंच आपल्या सद्गुरूंच्या अंतःकरणामध्ये स्थान प्राप्त केलं होतं. ते दोघे एकरूपच होते, पण जेव्हा गुरुशिष्य संबंध येतो तेव्हा अनेक वेळा अनेक तऱ्हेनं आमच्या श्री महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांचा गौरव लोकांसमोर केला आहे. किती वेळा त्यांनी त्यांच्या अनन्यतेबद्दल, त्यांच्या समर्पणाबद्दल, त्यांच्या शरणागतीबद्दल गौरवोद्गार काढलेत. हे खरं शिष्यानं साधावं अशी तीव्र इच्छा अंतःकरणामध्ये असली पाहिजे म्हणतात संत. आमच्या गुरूंना आवडेल असा प्रत्येक श्वास माझा असावा, एवढीच इच्छा उरावी शिष्याच्या अंतःकरणात. आणि इथे तर प्रत्यक्ष भगवंत आहेत, त्यामुळे वसिष्ठांचं प्रेम अगदी स्वाभाविक आहे. पण लौकिकामध्ये गुरु आहेत आणि शिष्याच्या आठवणीनं सजल नयन पुलकेऊ मुनिराव, सजल नयनांनी पुलकित झालेत. त्यानंतर लक्ष्मण आणि सीतेच्या प्रेमाची सुद्धा थोरवी सांगतायत आणि शोक आणि प्रेममग्न झालेत वसिष्ठ. पुढे म्हणाले, सुनहु भरत भावी प्रबल, बिलखी कह्यू मुनिनाथा, हानि लाभु जीवनु मरनु, जसु अपजसु विधि हाथा, अस बिचारी केहि देय दोसु, व्यर्थ काही पर कीजिय रोसु, तात बिचारु करहु मन माही, सोच जोगु दशरथु नृपु नाही, सोचिय प्रजो वेद विहीना, तजनीच धर्मु विषय लयनीना, सोचिय नृपति जो नीति न जाना, जेहि न प्रजा प्रिय प्राण समाना, सोचिय बयसु कृपन धनवानु, जो न अतिथि शिव भगति सुजानु, सोचिय शूद्र प्र अवमानी, मुखर मान प्रिय ज्ञान गुमानी, सोचिय पुनिपति वंचक नारी, कुटिल कलह प्रिय इच्छाचारी, सोचिय बटु निज व्रतु परिहरई, जो नहीं गुर आयसु अनुसरई, सोचिय गृही जो मोह बस, करई कर्म पथ त्याग, सोचिय जति प्रपंच रत, विगत विवेक विराग, बैखानस सोई सोचई जोगु, तपु बिहाई जेहि भावई भोगु, सोचिय पिसु न अकारण क्रोधी, जननी जनक गुर बंधु विरोधी, सब विधि सोचिय पर अपकारी, निज तनु पोषक निर्दय भारी, सोचनीय सब ही विधि सोई, सोन छाड़ी चलु हरिजन होई, सोचनीय नहीं कोसल राऊ, भुवन चारी दस प्रगट प्रभाऊ, भयबुन अहइन अबहो निहारा, भूप भरत जस पिता तुम्हारा, विधि हरिहरु सुरपति निसिनाथा, बर नहीं सब दशरथ गुण गाथा, कहु तात केहि भांति को,
करिहि बड़ाई तासु, राम लखन तुम शत्रुघ्न, सरिस सुवन सुचि जासु। सब प्रकार भूपति बड़ भागी, बादी विषादु करिय तेहि लागी। यह सुनी समुझि सोचु परिहरहु, सिर धरि राज रजाय सुकरहु। राय राजपदु तुम कहूँ दीन्हा, पिता बचनु फुर चाहिय कीन्हा। तजे राम जेहि बचन ही लागी, तनु परिहरे राम बिरहागी। नृपहि बचन प्रिय नहीं प्रिय प्राणा, करहु तात पितु बचन प्रवाना। करहु शीस धरि भूपर जाई, हई तुम कह सब भांति भलाई। परशुराम पितु आज्ञा राखी, मारी मातु लोक सब साखी। तनय जजाति ही जो बनु दयऊ, पितु आज्ञा अज सुन भयऊ। अनुचित उचित विचारु तजी, जे पालहि पितु बैन। ते भाजन सुख सुच सके, बसहि अमर पति ऐन। अवसी नरेश बचन फुर करहु, पालहु प्रजा शोक परिहरहु। सुरपुर नृपु पाई परितोषु, तुम कहु सुकृतु सुजसु नहीं दोषु। वेद विदित सम्मत सब ही कार, जेहि पितु दे सो पावई टीका। करहु राजु परिहरहु गलानी, मानहु मोर बचन हित जानी। सुनि सुखुलह राम बैदेही, अनुचित कहबन पंडित केही। कौसल्यादि सकल महतारी, तेउ प्रजा सुख होहि सुखारी। परम तुम्हार राम कर जानी, सो सब विधि तुम सन भल मानी। सौंपेहु राजु राम के आए, सेवा करेहु स्नेह सुहाए। कीजिय गुर आयसु अवसी, कहहि सचिव कर जोरी। रघुपति आई उचित जस, तस तब कर बहोरी। कौसल्या धरि धीरजु कहि, पुत पथ्य गुर आयसु अहई। सो आदरिय करिय हित मानी, तजिय विषादु काल गति जानी। बन रघुपति सुरपुर नर नाहु, तुम एहि भांति तात कदराहु। परिजन प्रजा सचिव सब अम्बा, तुम्हि सुत सब कहवलंबा। लखि विधि बामु कालु कठिनाई, धीरजु धरहु मातु बलि जाई। सिर धरि गुर आयसु अनुसरहु, प्रजा पाली परिजन दुख हरहु। गुर के बचन सचिव अभिनंदनु, सुने भरत हिय हित जनु चंदनु। सुनी बहोरी मातु मृदुबानी, सील स्नेह
सरल रस सानी, सानी सरल रस मातुबानी, सुनी भरतु व्याकुल भये, लोचन सरोरुह स्रवत सींचत, बिरह उर अंकुर नये, सोदसा देखत समय तेहि, बिसरी सबहि सुधि देह की, तुलसी सराहत सकल सादर, सीम सहज स्नेह की। भरतु कमल कर जोरी, धीर धुरंधर धीर धरी, बचन अमीय जनु पोरी, देत उचित उत्तर सबही। रामाच्या स्वभावाचं वर्णन करता करताच वसिष्ठ मुनी पुलकित झाले आणि शोकाकुल होऊन म्हणतायत भरताला, भरता भवितव्य अटळ असतं, तुला माहिती आहे ना. हानी लाभ जीवन मरण कीर्ती अपकीर्ती या गोष्टी विधात्याच्या हातात आहेत. त्यामुळे दोष कुणाला द्यायचा बरं, कुणावर व्यर्थ क्रोध करायचा. आणि यापुढे वसिष्ठ राजा दशरथांबद्दल दुःख करणं कसं योग्य नाही हे भरताला समजावून सांगतायत. कुणी दुःख करावं म्हणतायत, फार सुंदर सांगितलं. हा जो भाग आहे मधला, तो कुणी काळजी करावी, कुणी चिंता करावी आणि कुणी करू नये, म्हणजे खऱ्या अर्थानं ह्या सर्व गोष्टी कोणत्या टाळाव्यात जेणेकरून आमच्या गतीची चिंता आम्हाला राहणार नाही, हे वसिष्ठ सांगतायत इथं. वसिष्ठ म्हणतायत एक प्रकारे धर्मतत्वज्ञानाचा भाग आहे हा. म्हणतायत की जो विप्रवर वेद जाणत नाही आणि आपला धर्म सोडून विषयभोगामध्ये बुडालेला असतो त्याच्याविषयी शोक केला पाहिजे. जो राजा नीती जाणत नाही आणि ज्याला आपली प्रजा प्राणांसमान प्रिय नाही अशा राजानं शोक करावा, अशा राजाबद्दल शोक करावा. जो व्यापारी धनवान असूनसुद्धा कृपण आहे, मदत करत नाही लोकांना, अतिथी सत्कार करत नाही, जो शिवभगवानांची भक्ती करण्यामध्ये तत्पर नसतो त्याच्याबद्दल चिंता करावी भरता. जो असा आहे विप्रवरांचा अपमान करणारा, मोठमोठ्या बाता मारणारा, मान कीर्ती यांची इच्छा बाळगणारा आणि ज्ञानाचा गर्व बाळगणारा जो आहे त्यानं चिंता करावी, त्याची चिंता करावी. अशी जी स्त्री आहे जी पतीला फसवते, कुटील आहे, कलहप्रिय आहे आणि स्वेच्छाचारिणी आहे, तिची चिंता करावी, म्हणजे तिच्या गतीची चिंता करावी सांगतायत वसिष्ठ. जी किंवा जो ब्रह्मचारी ब्रह्मचर्य व्रताचा त्याग करतो आणि गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागत नाही त्यानं चिंता करावी, त्याची आपण चिंता करावी भरता. जो गृहस्थ मोहग्रस्त झाल्यामुळे कर्माचा त्याग करतो त्याची चिंता करावी. असा संन्यासी जो प्रपंचात सापडलाय आणि ज्ञान वैराग्य विहीन आहे त्याची चिंता करावी. वानप्रस्थ आहे मनुष्य आणि त्याला तपस्या आवडत नाही आणि भोगच आवडतायत, तो चिंता करण्याजोगा आहे. जो लोकांमध्ये भांडणं लावतो, विनाकारण क्रोध करतो, माता पिता गुरु भाऊ बंध यांच्याशी वैरभाव ठेवतो त्याची चिंता करावी. जो दुसऱ्याचं अनिष्ट करतो, केवळ निजतनु पोषक स्वतःचं शरीराला पोषण देतो आणि निर्दयी आहे त्याची सर्व प्रकारे चिंता करावी. आणि जो कपट सोडून हरीची भक्ती करत नाही तोही सर्व प्रकारांना चिंता करण्यायोग्य आहे. पण कोसलराज दशरथ हे ह्यापैकी कोणत्याच प्रकारात मोडत नाहीत, त्यामुळे ते चिंता करण्याजोगे नाहीत. त्यांचा प्रभाव 14 लोकांमध्ये पसरलाय. हे भरता, तुझ्या पित्यासारखा राजा आजवर झालेला नाही, आजही कोणी नाही आणि पुढंही होणार नाही. वसिष्ठ सांगतायत बरं, म्हणतायत ब्रह्मा विष्णू महेश इंद्र आणि दिग्पाल सर्व दशरथाचं गुणगान करतात. त्यामुळे हे बाळा,
ज्यांचे श्रीराम, लक्ष्मण, तू स्वतः आणि शत्रुघ्न यांच्यासारखे पुत्र आहेत, त्यांचा महिमा कोण आणि कसा सांगू शकेल बरं. अतिशय भाग्यवान होते दशरथ महाराज म्हणतायत. त्यांच्याबद्दल विषाद करणं व्यर्थ आहे हे लक्षात घे आणि चिंता करणं सोडून दे. आणि जी तुझ्या पित्याची, राजाची आज्ञा आहे ती शिरसावंद्य मान आणि त्याप्रमाणे कर. भरता, राजांनी तुला राजपद दिलंय. पित्याचं वचन तुला पाळलं पाहिजे. राजांनी आपल्या वचनासाठी रामाचा त्याग केला आणि राम विरह घडल्यामुळे अग्नीमध्ये आपला देह त्याग केला. राजांना प्राणप्रिय नव्हते. नृपही वचनप्रिय नाही प्रिय प्राणा. प्राणप्रिय नव्हते, स्वतःचं वचन प्रिय होतं. त्यामुळे हे बाळा, पित्याचं वचन सत्य कर. राजाची आज्ञा शिरोधार्य मान आणि त्याप्रमाणे वाग. यामध्येच तुझं कल्याण आहे. वसिष्ठ सर्वतोपरी विविध दाखले देऊन भरताला समजावण्याचा प्रयत्न करतायत. इथं म्हणतायत, परशुरामांनी पित्याची आज्ञा मानली ना. पित्याच्या आज्ञेखातर आपल्या मातेला मारलं परशुरामानं. सर्वजण याचे साक्षी आहेत. राजा ययातीच्या पुत्रानं पित्याला आपलं तारुण्य दिलं. आपल्याला माहीत असतील ह्या गोष्टी ययातीच्या आणि जमदग्नी मुनींच्या तर माहीतच आहे. त्यामुळे आपलं तारुण्यसुद्धा पुत्रानं पित्याला दिलं जेव्हा पित्याच्या मनामध्ये तरुण होण्याची इच्छा निर्माण झाली. अशा प्रकारे पित्याची आज्ञा पालन केल्यामुळे त्यांना पाप किंवा अपकीर्ती मिळाली नाही. म्हणजे खरं कृत्य बघायला गेलं तर चुकीचं दिसतं, धर्मसंग दिसत नाही, पण ते पित्याच्या आज्ञेचं पालन होतं त्यामुळे ते धर्मसंगतच होतं आणि त्यामुळे अपकीर्ती मिळाली नाही त्यांना. अशा रीतीनं तुलसीदास वसिष्ठ पुढं सांगतायत, अनुचित उचित विचारुतजी. फार मोठी गोष्ट आहे बरं काही आमच्यासारख्यांसाठी सुद्धा, मुख्यतः आमच्यासारख्यांसाठीच, जे आम्ही पदोपदी वरिष्ठांचा अवमान आमच्याकडून कळत नकळत घडत असतो त्यांच्यासाठी. अनुचित उचित विचारुतजी. आमच्या महाराजांनी सुद्धा सांगितलं हे की उचित अनुचित यांचा विचार सोडून पित्याच्या वचनांचं पालन जे करतात ते इहलोकी सुख आणि कीर्तीला पात्र ठरतात. आणि बसही अमरपती येईना. अमरावती नगरीमध्ये स्वर्गसुख त्यांना गती म्हणून लाभतं मृत्यूनंतरसुद्धा. हे इथे वसिष्ठ सांगतायत की उचित अनुचित यांचा विचार फार करू नकोस. पित्याची आज्ञा आहे ना, त्याचं पालन कर बरं का. भरताच्या मनामध्ये काय आहे किंवा त्यानं काय केलं ही खूप उच्च कोटीची गोष्ट आहे. पण लहान सहान गोष्टींमध्ये आम्ही जे घरामध्ये मोठे जे आहेत त्यांची मानहानी करतो किंवा त्यांच्याबद्दल योग्य तो आदरभाव न ठेवता जे वागतो त्यानं आमचा परमार्थ कधीच सुगम होत नाही. हे लक्षात न घेता आम्ही करत असतो ह्या गोष्टी. कारण एकच असतं, स्वार्थ आणि मीपणा. त्यामुळे जरी महाराजांचं तर वचन आहे की माता पित्याचे दोष न पाहावे. असतील दोष पण बघू नका. कारण त्यांच्यामुळे एकच लक्षात घ्यावं सांगतात संत आम्हाला की आज हा देह आम्हाला मिळाला आहे आणि सद्गुरूंच्या चरणाशी आला आहे तो कुणामुळे? या जगात का होईना, लौकिक अर्थानं का होईना, त्या माता पित्यांनीच आम्हाला जन्म दिला ना. त्यामुळेच आज या देहानं आमच्याकडून थोडंफार का होईना साधन घडतंय ना. हा विचार करून तरी आपल्या मायबापाचं, लौकिक मायबापाचं मन राखावं असा विचार इथे वसिष्ठ देखील मांडतात. अनेक ग्रंथांमधून हा विचार आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा आहे सामान्य साधकांसाठी. पुढे वसिष्ठ सांगतायत, त्यामुळे राजाच्या वचनाचं पालन निश्चितपणे कर. शोक सोडून दे आणि प्रजापालन कर. त्यामुळे तुझ्या वडिलांना स्वर्गात संतोष होईल आणि तुलाही पुण्य लाभेल, कीर्ती लाभेल, दोष लागणार नाही. वेदांमध्ये प्रसिद्ध आहे भरता की पिता ज्याला राजतिलक देतो त्यालाच तो मिळतो.
आणि हेच स्मृती पुराणांमध्ये सुद्धा संमत आहे. त्यामुळे तू राज्य कर आणि उदासीनपणा सोडून दे. माझ्या बोलण्यातलं हित लक्षात घे आणि मान्य कर. किती समजावतायत पहा वसिष्ठ, काय खरंच. आणि पुढे म्हणतायत, सुनी सुखू लहब राम बैदेही अनुचित कहबन पंडित केही. भरता, ही गोष्ट ऐकल्यावर राम सीतेला सुद्धा समाधान मिळेल खरोखर, आणि कुणीही पंडित याला अयोग्य म्हणणार नाही. कौसल्यादी माता सुद्धा प्रजेच्या सुखामुळं सुखी होतील. मी जाणतो भरता, वसिष्ठ म्हणतायत बरं का, परम तुम्हार राम कर जानी. तुझं रामांवरचं किती परम प्रेम आहे हे जो जाणेल तो सर्व प्रकारांनी तुला चांगलाच मानेल. त्यामुळे श्रीराम परत आले की त्यांना राज्य सोपव आणि मग त्यांची सेवा कर तू प्रेमानं, पण आता हे राज्य ग्रहण कर. आणि हे वसिष्ठांनी सांगितल्यावर हात जोडून मंत्रीगण सुद्धा सांगतायत की गुरूंच्या आज्ञेचं पालन कर भरता. रघुनाथ परत येतील आणि मग जे काही योग्य असेल त्याप्रमाणे करावं, पण आता राज्य कारभार सांभाळावा. यानंतर कौसल्या माता सुद्धा धीर धरून म्हणतीये, हे बाळा, गुरुची आज्ञा हिताची आहे, तिचा आदर केला पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे कालगती जी आहे ती समजून घे आणि विषाद सोडून दे. माझा राम वनात आहे, महाराज स्वर्गी गेले आणि बाळा तू तर असा बावरून गेलायस. पण हे लक्षात घे की कुटुंब, प्रजाजन, सर्व मंत्रीगण आणि आम्ही सर्व तुझ्या माता, सर्वांना तूच एक आधार आहेस रे. विधाता प्रतिकूल आहे, काळ कठोर आहे, त्यामुळे धीर धारण कर. मा तू बली जाई, मी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते भरता. गुरूंची आज्ञा शिरोधार्य मान, त्यानुसार कार्य कर आणि प्रजापालन करून सर्वांचं दुःख दूर कर. अशा रीतीनं परोपरीनं समजावलंय भरताला. भरतानं हे गुरुवचन, मंत्र्यांनी त्याला अनुमोदन दिलं, ते सर्व ऐकलं. एका दृष्टीनं त्याच्या तप्त हृदयाला चंदनासारखं शीतल भासलं ते बोलणं, कारण त्याच्या मनाची अवस्था अतिशय जर्जर झाली आहे. सतत स्वतःला दोष देतोय भरत. त्यामुळे हे बोलणं ऐकून त्याला थोडंसं बरं वाटलं. आणि मुख्यतः अतिशय प्रेमळ आणि सरळ अशी कौसल्या मायेची वाणी ऐकून त्याला बरं वाटलं. पण ती वाणी ऐकून भरत व्याकुळसुद्धा तितकाच झाला आहे. कमल नेत्र भरताचे अश्रू ढाळतायत. हृदयामध्ये विरहरूपी नवीन अंकुराचं सिंचन करू लागले म्हणतात तुलसीदास. काय सुंदर वर्णन केलंय पहा. लोचन सरोरुह स्रवत सिंचत बिरह उर अंकुर नये. आहा, बिरहाचा अंकुर जो असतो हृदयातला, तो कशानं पोषित होतो? तर नेत्रातल्या अश्रूंनी पोषित होतो. त्या विरहाग्नीला किंवा त्या विरहाच्या रोपट्याला जणू नवीन पालवी फुटते आणि तो भक्त भगवत प्रेमामध्ये अजूनच लीन होऊन जातो. त्यामुळे तुलसीदास म्हणतायत की त्या अश्रूंनी भरताच्या हृदयातल्या विरहाच्या अंकुराला जणू सिंचन झालं आणि त्याची ती दशा बघून सर्वजण देहभान हरपून गेलेत. तुलसीदास म्हणतायत, सर्वजण सहज प्रेमाची परिसीमा अशी या भरताची प्रशंसा करू लागले अतिशय आदरानं. तुलसी सराहत सकल सादर सीव सहज स्नेह की. भरताचं प्रेम हे सर्वांना हलवून टाकणार आहे. आज देखील आपल्याला केवळ पठणानं ते हलवतं, तर त्यावेळी जे समोर उपस्थित होते त्यांची अवस्था काय झाली असेल त्याला बघून खरोखर एका दृष्टीनं म्हणावं असं वाटतं, किती भाग्यवान ते लोक ज्यांनी भरताचं श्रीराम प्रेम असं नयनांनी बघितलं. आजसुद्धा संत लोक आपल्या अंतर्दृष्टीनं ते दृश्य सजीव झालेलं आपल्या नेत्रांसमोर बघतात.
आणि भरताच्या प्रेमात हरवून जातात. त्यामुळे आता तुलसीदास सांगतायत की धीर धारण करून भरत आपले करकमल जोडून आणि आहा आपलं बोलणं जणू अमृतात बुडवलंय त्यांनी. असे गोड बोल आता भरत बोलून सर्वांना योग्य ते उत्तर देऊ लागला. आणि तो काय उत्तर देतो, कशा रीतीनं आपली बाजू मांडतो, हे आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.